हॅलो फ्रेंड्स, NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान विषयाशी संबंधित जे विविध घटक आहेत त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण या सिरीज मध्ये पाहतोय. या आधीच्या व्हिडिओज मध्ये काही घटकांच्यावर आपण असे सराव प्रश्न पाहिलेले. त्या सर्व भागांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते एकदा चेकआउट करा. आज आपण पुढचा एक घटक त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न पाहूया. तर पुढचा घटक आहे इंद्रिय संस्था. याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आता आपण पाहू. पहिला प्रश्न असा आहे, लोहित रक्तकणिकांविषयी चुकीचे विधान ओळखा. 4 विधानं दिलीत, त्यामधलं चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. पहिलं विधान आहे, या पेशीतील हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल रंगाचे दिसते. दुसरं विधान, या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. तिसरं विधान आहे, या पेशी सुमारे 2 ते 3 वर्षे जगतात. आणि चौथं विधान, या पेशी आकाराने लहान व वर्तुळाकार असतात. आता यापैकी लोहित रक्तकणिकांविषयी विधान क्रमांक 1, 2 आणि 4 ही बरोबर विधान आहेत. तिसरं जे विधान आहे, या पेशी सुमारे 2 ते 3 वर्षे जगतात, हे विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण ते विधान चुकीचं आहे. उरलेली 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघू. मानवी हृदयाच्या रचनेबद्दल चुकीचे विधान ओळखून त्याचा पर्याय निवडा. पुन्हा एकदा 4 विधान आपल्याला दिलेली आहेत आणि ती विधानं मानवी हृदयाच्या बाबतीत आहेत. आपल्याला हे 4 पैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. दुसरं विधान, हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. तिसरं विधान आहे, हृदय हे हृदस्नायूंचे बनलेले असते. आणि चौथं, हृदयाचे वजन हे साधारणपणे 1200 ते 1300 ग्रॅम असते. ह्या 3 विधानापैकी पहिली 3 विधानं बरोबर आहेत. चौथे विधान मात्र चुकीचं आहे. हृदयाचं वजन साधारणपणे 1200 ते 1300 ग्रॅम असतं, हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, फुफ्फुसात वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो, कारण 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय आहे, फुफ्फुसात असंख्य वायुकोश असतात. दुसरं, फुफ्फुसात सर्वत्र पोकळी उपलब्ध असते. तिसरं, फुफ्फुसाचे बाहेरील आवरण झरझरीत असते. आणि चौथं विधान, फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुफ्फुसात असंख्य वायुकोश असतात, त्यामुळं फुफ्फुसात वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत असा पृष्ठभाग उपलब्ध होतो. पुढचा प्रश्न, रक्तामधील पेशी आणि त्यांची 1 घन मिलीमीटर मधील संख्या यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. 4 जोड्या खाली दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाचं 1 घन मिलीमीटर मधील संख्या हे प्रमाण दिलेलं आहे. त्यात चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं दिले, लोहित रक्तकणिका साधारणपणे 1 घन मिलीमीटर मध्ये 50 ते 60 लक्ष असतात. श्वेत रक्तकणिका, ज्याला आपण WBC म्हणतो, 5000 ते 10000 असतात. तिसरी रक्तपट्टिका 2.5 ते 4 लाख. आणि चौथं, यापैकी एकही नाही. याचा अर्थ यापैकी एकही जोडी चुकीची नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, कारण ह्या तिन्ही जोड्या बरोबर आहेत. लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका आणि रक्तपट्टिका यांचं प्रमाण अगदी बरोबर दिलेलं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, कारण तिन्ही पर्याय हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधानं दिलीत, पुन्हा त्यातलं एक विधान चुकीचं आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं आहे, रिसस RH च्या आधारावर रक्ताचे एकूण 8 गट होतात. दुसरं विधान, रक्ताचे ABCO असे 4 प्रमुख गट आहेत. तिसरं विधान, रक्तदान केलेले शिल्लक रक्त रेफ्रिजरेटर मध्ये काही काळ ठेवता येते. आणि चौथे विधान, ॲनिमिया, थॅलेसेमिया या रोगांच्या रुग्णांना बाहेरून रक्त द्यावे लागते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्ताचे एकूण ABCO असे 4 प्रमुख गट आहेत, हे विधान चुकीचं आहे. उरलेली तिन्ही विधानं म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. रक्ताचे गट मात्र इथे चुकीचे दिलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते रक्ताचे कार्य नाही. एक शब्द पाहिजे, कार्य. जे एकूण 4 कार्य दिलेले आहेत पैकी एक कुठलं तरी रक्ताचं कार्य नाही. उरलेली 3 आहेत, ते आपल्याला शोधायचं. पहिला पर्याय दिलाय, युरिया, अमोनिया यासारख्या टाकाऊ पदार्थांचे वहन. दुसरं, विकरे व संप्रेरके यांचे परिवहन करतं. तिसरं, प्रतिपिंडाची निर्मिती करून शरीर रक्षण करणे.
आणि चौथं मेंदूच्या कार्यात संदेश वहनासाठी मदत करणे. तर ह्या चारपैकी चौथं जे कार्य आहे ते रक्ताचं नाही. उरलेली 3 कार्य मात्र रक्ताचे आहेत. म्हणजे युरिया, अमोनिया यासारखे टाकाऊ पदार्थ ते वाहून नेणं, विकर संप्रेरके वाहून नेणे आणि प्रतिपिंडाची निर्मिती करून शरीर रक्षण करणं, ही 3 कामं रक्ताची आहेत. चौथं मात्र रक्ताचं कार्य नाही. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, रक्तामुळे शरीराचे तापमान टिंबटिंब इतके कायम राखले जाते. पहिला पर्याय दिलाय 27 डिग्री सेल्सिअस, दुसरा पर्याय 37 डिग्री सेल्सिअस, तिसरा 96 डिग्री सेल्सिअस आणि चौथा 100 डिग्री सेल्सिअस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रक्तामुळे शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस इतके कायम राखले जाते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधान दिले. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. दुसरा, गर्भावस्थेत सुद्धा स्त्री रक्तदान करू शकते. तिसरं विधान दिले, रक्तदानावेळी एका दात्याकडून 350 मिलीलिटर रक्त घेतले जाते. आणि चौथे विधान, रक्तदान केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. या चारपैकी दुसरं जे विधान आहे, गर्भावस्थेत सुद्धा स्त्री रक्तदान करू शकते, हे मात्र चुकीचे विधान आहे. उरलेली 3 विधानं बरोबर आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, AB या रक्तगटाचा शोध टिंबटिंब साली लावला गेला. 4 पर्याय दिलेत. 1900, दुसरा पर्याय 1902, तिसरा पर्याय 1930 की 1972. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1902 AB या रक्तगटाचा शोध 1902 साली लावला गेला. पुढचा प्रश्न, फुफ्फुसामधील ऑक्सिजनद्वारे शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो. इथं ऑक्सिजन नंतर रिकामी जागा आहे. त्या रिकामी जागी ह्या चारपैकी कोणता शब्द आहे असा हा प्रश्न. फुफ्फुसामधील ऑक्सिजन टिंबटिंबद्वारे शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो असा हा प्रश्न. पहिला पर्याय दिला रक्ताद्वारे, दुसरा आहे हृदयाद्वारे, तिसरा विकराद्वारे की ATP द्वारे. अगदी सहज उत्तर याचं आहे रक्ताद्वारे फुफ्फुसामधील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं ह्या प्रश्नाचे उत्तर. पुढचा प्रश्न, रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन सर्वप्रथम टिंबटिंब यांनी केले. इथं सुद्धा रिकामी जागा आहे. रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन कुणी केले? 4 पर्याय आहेत. लँडस्टेनर, डिकास्टेलो, स्टर्ली, विल्यम हार्वे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विल्यम हार्वे. विल्यम हार्वे यांनी सर्वप्रथम याचं वर्णन केलं, रक्ताभिसरण कशा पद्धतीने होतं. पुढचा प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशींमध्ये टिंबटिंब हे प्रथिन असते. इथेही रिकामी जागा आहे. त्या रिकाम्या जागी हे 4 पर्याय दिले. त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला आहे ग्लोब्युलिन, दुसरा हिमोग्लोबिन, तिसरा बेसोफिल, चौथा थायरॉक्सिन. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमोग्लोबिन. रक्तातील तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते.